फुलगोबीची भाजी आपण नेहमीच बनवतो. तुम्हाला वाटत असेल की या भाजीमध्ये वेगळं काय आहे? तेच मसाले आहेत, घरचेच मसाले, कुठलंही वाटण न करता. पण याच पद्धतीने जर तुम्ही भाजी केली तर चव निश्चितच वेगळी येईल. माझ्या पद्धतीने चला तर पाहूया फुलगोबीची भाजी. फुलगोबी कट करून घेतली आहे. तुम्ही हव्या त्या आकारामध्ये छोटं किंवा मोठे करू शकता. याला स्वच्छ धुवून यात मीठ आणि हळद टाकून आपल्याला एक 5 मिनिटं गॅसवर उकळून घ्यायचं आहे. ह्याला गरम करायचं फक्त, याला शिजवायचं नाही, कारण कच्ची भाजी आपल्याला परत तेलामध्ये शिजवायची आहे. त्याच्यामुळे फक्त गरम करून घ्या मीठ आणि हळदीच्या पाण्यामध्ये. आता कढईमध्ये मी तेल टाकलं आहे. त्यात जिरं, मोहरी, आलं, लसूण छान फ्राय करून घ्यायचं आहे. आणि कांदा बारीक कट करून घेतला आहे. ह्याला पूर्ण लालसर होईपर्यंत परतून घ्या. आपण कुठलीही ग्रेव्ही केली नाही आहे, वाटण केलेलं नाही आहे. पण जर तुम्ही याच पद्धतीने या स्टेप फॉलो करून जर भाजी बनवली तर चव खूप छान येते, नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी. आता पूर्ण लाल होईपर्यंत कांदा परतून घेतला आहे. यात आपण मसाले टाकून घेऊया. मी 1.5 चमचा लाल तिखट वापरलं आहे, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची रंग येण्यासाठी, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा काळा मसाला, 2 चमचे धने पावडर आणि चवीनुसार मीठ. तुमच्याकडे कांदा लसूण मसाला किंवा काळा मसाला नसेल तर गरम मसाला वापरला तरी चालेल किंवा दोन्हीपैकी एक मसाला वापरला तरीही चालेल. आता आपण टोमॅटो बारीक कट करून घेतला. ह्याचं प्युरी नाही आहे, चॉपरनी कट करून घेतला आहे टोमॅटो. तुम्ही टोमॅटो प्युरी वापरली तरीही चालेल. आता याला छान तेलावरती परतून घ्यायचं आहे. जर मसाले करपत असतील तर यात थोडंसं पाणी टाका, म्हणजे मसाले करपणार नाही. आता टोमॅटो छान परतून झाल्यानंतर जी आपण फुलगोबी गरम पाण्यामध्ये शिजवून घेतली होती गरम करून, ती टाकून घेऊया. हळदीमुळं याला छान रंग येतो, त्याच्यामुळे भाजी दिसायला सुरेख दिसती आणि जे मध्ये किडे असतात तेही हळदीमुळं निघून जातात. नेहमी फुलगोबीची भाजी करताना हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये उकळूनच भाजी करावी. हे पहा, आपल्याला आता 5 मिनिटं असंच झाकून ठेवायचं आहे, ह्याच्यामध्ये पाणी न टाकता. तुम्ही अशी सुकी भाजी करू शकता, तीही छान लागते. 5 मिनिटानंतर हे पहा, ह्याला छान तेल सुटलं आहे. वरतून मी परत एक टोमॅटो टाकला आहे. जर तुम्हाला टोमॅटो खूप जास्त आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता टोमॅटो. याने दिसायलाही सुंदर दिसते भाजी आणि चवीलाही. आपण मसाले टाकलेत तर थोडीशी माइल्ड होते टोमॅटो वरतून टाकल्यानंतर. आणि आता आपण गरम पाणी टाकूया. भाजी अर्धवट शिजलेली आहे, त्याच्यामुळे पाणी गरमच वापरा. थंड पाणी वापरलं तर चव थोडीशी वेगळी येईल. गरम पाण्याने मसाल्याची चव बदलत नाही. आणि तेवढं पाणी टाका जेवढं तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल त्यानुसार. एक 5 मिनिटानंतर मस्त भाजी शिजून झाली आहे. वरतून मी हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून गार्निशिंग केलं आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चमचमीत भाजी तयार आहे. थँक्यू.